महाराज की जय। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक। या मंदिरामध्ये आपण निघालो इकडे आणि आता आपला जो नाश्ताचा हॉल्ट आहे ना भांडुपला असणार आहे आणि दुपारचा जेवणाचा हॉल्ट असणार आहे ठाण्याला। ऐसा शंकर शोभे उमा वेळाळा, जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा। साईराम मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा ह्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आपला आता थंबनेल पाहिला असाल, आपण आज अगदी वर्षापासून जी वाट पाहत असतो त्या सणाची म्हणजे मुंबई ते शिर्डी असा साई पालखीचा प्रवास आपण उद्यापासून सुरुवात करतोय। तर आजपासून तयारी म्हणजे काय बॅग वगैरे भरायला सुरुवात केलेली आहे, त्यानंतर टी शर्ट वगैरे आपली म्हणजे काय काय तयारी 7 दिवसाची लागते, थंडी पण खूप आहे। तर संपूर्ण आपण आता उद्या सकाळी निघणार आहोत। मग संपूर्ण तुम्हाला आपला प्रवास आणि तो साई पालखीचा जो अनुभव आहे संपूर्ण आपल्या व्हिडिओमधून हा बघायला मिळणार आहे। 7 दिवसाचे 7 व्हिडिओ असणार आहे आणि आपण म्हणजे जसं पालखीबरोबर चालू तसं तो प्रवास, तो पालखीचा चालणारा साई भक्तांचा अनुभव आणि येणारे आपण सर्व लोकेशन वगैरे सर्व आपण सांगत संपूर्ण आपण हा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। आता आपण जी सुरुवात करतोय ते म्हणजे आता घरी आता संपूर्ण बॅग वगैरे भरायला सुरुवात केली, त्यानंतर आता बाकीचा टेम्पो मध्ये आता सामान वगैरे सर्व आता भरणार आहोत आणि त्यानंतर सकाळी पूजा असणार आहे। सकाळी 8 वाजता आम्ही निघणार आहोत। पण आता थोडक्यात आपण आता बघूया की आता मी बॅग वगैरे भरलेली आहे आणि बघू शकता ही बॅग आपण तेवढं भरता येईल तेवढं भरून त्याच्यानंतर ना सरत सांगतो मी टी शर्ट घेतले असेल, टी शर्ट काढ जरा, टी शर्ट दाखवतो। आपले हे टी शर्ट सर्व काय असे आपण 7 दिवसात एका दिवसाला एक टी शर्ट म्हणजे आपले हे मागचे आपण सतत आता ह्या मंडळात आता म्हणतात ना आपलं हे 12वं वर्ष आहे। तर आपले टी शर्ट काढ हे टी शर्ट तुम्ही बघता ना की आपले 7 ते 8 वर्षाचे टी शर्ट आहेत। तर प्रत्येक दिवसाला आपले एक टी शर्ट असणार आहे। हे बघा वेगवेगळे टी शर्ट आहेत, एक एक करून दाखवा असं। हे बघा प्रत्येक दिवसाला वेगवेगळे टी शर्ट आहेत, तर आपण एक एक करून हा दर दिवसाला घालणार आहे। टी शर्टची डिझाईन बघू शकता आणि साईजच्या पद्धती, हा 1 आहे, हा 2, त्याच्यानंतर हा 3, हा 1, 4, हा ओपन करून दाखव असा। हा बघा हा मस्त लुक आहे, हा 4 आहे, एक जिज्ञासाने घेतलेला आहे तनिष्का। तर असं संपूर्ण आणि हा एक टी शर्ट मस्त आहे बघ, आपण एक दाखव असं। तर असे 7 दिवसाचे 7 टी शर्ट हे बघा साईबाबांचे साई सेवक। तर असं संपूर्ण आता आम्ही निघतोय, बॅग वगैरे भरणार आहे आणि सकाळी 8 वाजता निघणार, त्यामध्ये 6 वाजता उठून आमची आता साई पालखीचे बाबांच्या पादुकांची पूजा असणार आहे, फोटोची पूजा वगैरे करणार आणि निघणार पालखी। आणि पालखी तुम्हाला दाखवेन, वेताची पालखी आहे आणि आम्ही छान प्रकारे अशी सजवलेली आहे पालखी। तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला जास्तीत जास्त लाईक करून आपला जो साई मित्र परिवार त्यावर जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये साईराम लिहायला विसरू नका। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की, साईनाथ महाराज की। ओम साई, जय साई, बोला ओम साई राम। तर आता थोड्याच वेळात आपली साईबाबांची आता पूजा सुरू झालेली आहे, म्हणजे आता पादुकाचं पूजन आणि आपलं निघणार आहे ते पालखी तयारी देखील झालेली आहे सजवून आणि इकडे आपली पूजेची तयारी म्हणजे पूजा सुरू झालेली आहे।
निर्विघ्न महागणेश पूजन अहम करिष्ये तथा च निर्विघ्न सिद्ध्यर्थ महागणपती कर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल नाश्ता कांदा पोहे. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की जय. साई. आता थोड्या वेळापूर्वी आपलं पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आपली पालखी बघू शकता कशा प्रकारे सजवलेली आहे. मोरपक्षच्या साई सेवकांचं नाव आणि हे बघा. थांबा साईराम. ओम साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, जय साई. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक गणपती बाप्पा. हे आमच्या चेंबूरमधून पालखी निघाली आणि तिथे आमचं साईबाबांचं जे मंदिर आहे त्या मंदिरात पालखीची आता भेट घडवतोय. आणि हे बघू शकता साईबाबांचं मंदिर आणि आपली पालखी. आता तिथे पालखी निघाल्यानंतर भेट करून आपण पुढे निघू. जय साईनाथ. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आता सूर्यन झोपले, 11:15 वाजले. आपण 8:15 वाजता पोहोचलो ना इकडे. थोडं जेवण वगैरे आता आम्ही झोपी गेलो. तर आता बरोबर 11:15 वाजले आणि आपले सर्व साईरांचा झोपले बघू शकता. तर आता आपण झोपूया आणि भेटूया उद्या सकाळी दुसरा दिवस आपला साई पालखीचा सकाळची काकड आरती बरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना साईमय रात्र. जय साईनाथ. या मंदिरामध्ये आपण निघालो इकडे आणि आता आपला जो नाश्ताचा हॉल्ट आहे ना भांडूपला असणार आहे आणि दुपारचा जेवणाचा हॉल्ट असणार आहे ठाण्याला. तर आता भेटूया मध्येच पालखीसोबत. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जय साईनाथ. तर मित्रांनो, आता आपण चिंबूरवरून निघालो होतो 9 वाजता आणि आता बरोबर वाजलेत 11:15. तर आपण विक्रोळीला गोदरेज कंपनीजवळ पोचलो आहे. एक 1.5 तास लागला आणि आपण साई पालखीबरोबरच आहे हे बघा. आणि आपले सर्व हे साईराम पण चालत आहेत. आता आपला जो दुपारचा जो नाश्त्याचा हॉल्ट आहे म्हणजे एक भांडूपला आपण करून पुढे निघणार आहे आणि ठाण्याला आपला जेवणाचा हॉल्ट असणार आहे.
जय साईनाथ. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे ठाण्याला. 9 वाजता आपण चिंबरून निघालो होतो, बरोबर 4 तासाने पण ठाण्याला पोचलो आहोत. ठाणे स्टेशनपासून जवळ आहे. आता आपल्या हॉल तो दुपारचा आहे जेवणाचा, तो एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. आणि समोर आपली बाबांची पालखी आणि पालखीबरोबर आपले सर्व साईराम एकत्र चालत आहेत. निशाणी देखील आपली पुढे आहे. आता थोड्या वेळात पोचू. 4 तासाच्या अंतराने, म्हणजे आम्ही एकदम नॉर्मल एकदम फास्टमध्ये पण चालत नाही आलो, एकदम मस्त आरामात. आणि अगदी 4 तासाच्या अंतराने टायमिंगमध्ये आम्ही ठाण्याला पोचतो. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पुलाव रसगुल्ला आहे गोडमध्ये. बाबांची पालखी नैवेद्य दाखवलं आहे आता. आणि आता थोड्या वेळात जेवण आपलं सुरू आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक गणपती बाप्पा जय. अंबे महादेव की. हो हो. आता बरोबर वाजले आहेत 2:45. तिथे एक 1-1.5 तास आराम करून आपण 4-4:30 वाजता निघणार तिथून. आणि आपण रात्रीचा हॉल्ट आपला पुढे आहे. जेवणाच्या हॉलवरून निघालो आहे. आता बरोबर 4 वाजलेत. आणि आता जे आपले साई भक्त आपल्याला भेटायला आलेले त्यांनी पालखी घेतले निशाणी बरोबर. ओम साईराम महाराज की जय. जय ओम साईराम. जय साईनाथ. सध्या दादा साईराम. हा निघाले सांगतो दादा. सर साईराम. जय साईराम. साईराम साईराम. आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आहे इथे. जय साईनाथ. तर 4 वाजता निघालो तो ठाण्याच्या हॉलवर. म्हणजे जेवण वगैरे केलं ना, तिथून चहा वगैरे पियालो. आता आपण ठाण्याच्या पुढे आलो आहे, म्हणजे माझीवडा पुढे. आता बरोबर वाजले 5:15 आणि आता पालखी घेतली. निशाणी आपली पुढे आहे बाबांची. आणि बरोबर पालखीसोबत आता आपला जो रात्रीचा जो हॉल्ट आहे तर साधारण 8 वाजेपर्यंत पोचणार आहे तिथे. मग डायरेक्टली भेटत तिकडे. मग चहा वगैरे घ्यायचं झालं तर तिथे आपण देखील आपण पालखी दाखवूया. तर भेटूया पुढे. जय साईनाथ. तर आम्ही थोडं चहासाठी थांबलो आहे मध्येच. आणि बघू शकता दोन्ही रस्त्याच्या बरोबर मधोमध, कारण ना रस्त्याची कामं चालू आहे सगळीकडे आणि पुढे पण आपल्याला जागा नाही. त्यामुळे आपण इकडे हॉल घेतलेला आहे चहासाठी. चहा पिऊया आणि लगेच निघूया. आता वाजले बरोबर 6:10. तर आपण 8 वाजेपर्यंत आपल्या ह्या रात्रीच्या हॉलवर पोहोचणार आहोत. थोडं चहावर घेऊया आणि पुढच्या प्रवासासाठी निघूया. जय साईनाथ. आम्ही आता इथे चहासाठी थांबलो आहे आणि आपले सेवाराम आलेले आहेत. म्हणजे आपल्याला 7 दिवस मदत करतात बाईकवरून सेवाराम. तर आता आपला चहा देण्यासाठी आलेले आहेत. आणि आपला जो टेम्पो आहे ना त्यावर आचारी आहे आणि ते पुढे आहेत. साईराम.
चहाचा स्वाद. तो आहे चहाच्या हॉल डोर. मी आता चहा घेतला वगैरे तर तुम्हाला थोडंफार दाखवतो की आपली आता साई पालखीला आपण कशाप्रकारे सजावट केलेली आहे. आता थोडं आपण ही लाईट पण देखील लावली आहे LED. आणि आपलं समोर आहे साई सेवक नाव आणि भोवती बघू शकता आजूबाजूला की आपण LED लाईट लावलेली आहे आणि बाबांचं दर्शन घ्यावं. आणि आपण बघू शकता की एक मस्त मोर बिचारा लावला आपण. आपल्या बाबांच्या पादुका आहेत, साई चरित्र आहे. आणि आता अगरबत्ती लावून आता आम्ही थोडं निघू आता. पण थोडक्यात तुम्ही बघू शकता मस्त बाबांची पालखी निशाणी. आणि तुम्हाला पालखी नक्की आपली आवडली असेल तर कमेंटमध्ये साईराम लिहायला विसरू नका. चला, जय साईनाथ. साईनाथ महाराज की जय. तर आपण चहाच्या ऑर्डर निघालो आहे. बरोबर 1 तासाबरोबर आपण आपला जो जेवणाचा रात्रीचा जो हॉल्ट आहे त्या ठिकाणी पोहोचणार होता. आता आपले जे सेवाराम आहेत म्हणजे आपल्याला जे मदत करतात बाईकवर असून त्यांनी पालखी घेतलेली आहे. पुढे आपली निशाणी आहे. थांब. आणि सोबत पालखी. सर्व आपले साईसेवक एकत्र निघाले पालखीबरोबर. कारण आता थोडं काळोख होईल ना, मग एकत्र निघालो तर म्हणजे तुकामुक होणार नाही. तर एकत्र जाऊ. जय साईनाथ. साईराम. साईराम. ओम साईराम. साईराम. जय साईराम. साईराम. तो आपला रात्रीचा जो हॉट आहे ना जेवणाचा तिथे आलेला आहे. आणि त्या आपली पालखीचं स्वागत बघू शकता कशा प्रकारे इथे झालेलं आहे. जे सर्व मस्त रांगोळी काढलेली आहे. बघा, जाऊयात तिथे. बघा या पुढे मोठ्या रांगोळीपर्यंत येते. मोठी रांगोळी काढली आहे. साई पालखी 2025. ओम साईराम. बाबांची पालखी आणि आपले साई सेवक पालखी बघू शकता. ह्या घरामध्ये आज आपण थांबणार आहोत. इकडे जेवण वगैरे असणार आहे. तर आता हे आपलं पालखी स्वागत वगैरे करते. ओवाळतील पालखी तेव्हाच भेटूया. जय साईनाथ. तर आपण बाबांची आरती सुरू करणार आहोत. तिथे आपण आता तिथं थांबा केला ना, तिथे थोडं आरती सुरू करूया. ऐता शंकर शोभे उमा विराळा. जय देव जय देव जय शिव शंकरा. ओ स्वामी शंकरा शरणा राजा तळी. यावा दाता वेतावा भक्ता वेतावा. देवंदण करू बाबा देवंदण. गणो म्हणे बाबा साई दाव पाव. राधा नमन हरी गोपाळ बोलो. राधा नमन हरी गोपाळ बोलो. बाई हळूहळू झाला मुखाने साईनाथ बोला. बाई हळू. थोड्या वेळापुढे आपली साईबाबांची आरती झाली. आता जो साई प्रसाद सुरू आहे. आपला साई प्रसाद सुरू होतोय. बाबांना नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. आणि आता थोडं साई प्रसाद म्हणजे काय काय बघू शकतो. नांदाची भाकरी भात आहे. मोठी डाळ. नंतर वाटाण्याची भाजी, खीर आहे. लोणचं, पापड, जिलेबी, मिरची भजी. साई प्रसाद. साईराम. छोटी मंडळी बसलेत तेव्हा जेवायला. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हे सर्व आपले आपण जे थांबलो ना त्या घरातली सर्व छोटी मंडळी आहेत आणि जेवायला बसलेत. आणि आता थोडं आपली सर्व जे आपले जे पदयात्री आहेत ना म्हणजे साईराम तर आता जेवायला बसतील बाकी घरातले. त्यासाठी अरेंजमेंट सर्व केलेली आहे. थोडंच आपण आता सुरू करूया. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आता सगळं झोपले. 11:15 वाजले. आपण 7:15 वाजता पोहोचलो ना इकडे.
थोडं जेवण वगैरे आता आम्ही झोपी गेलो. तर आता बरोबर 11:15 वाजले आणि आपले सर्व साईरांचा झोपले बघू शकता. तर आता आपण झोपूया आणि भेटूया उद्या सकाळी दुसरा दिवस आपला साई पालखीचा सकाळची काकड आरती बरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना साईमय रात्र. जय साईनाथ.